नंदुरबार हे महाराष्ट्र राज्याच्या वायव्य कोपऱ्यात वसलेले आहे आणि वायव्येस गुजरात राज्य, पूर्वेस मध्य प्रदेश आणि नंदुरबारच्या आग्नेयेस धुळे जिल्हा यांच्याशी प्रादेशिक सीमा जोडलेल्या आहेत. 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5034 चौरस किलोमीटर आहे. यामध्ये नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्राणी आणि अक्कलकुवा असे 6 तालुके आहेत आणि जिल्हा मुख्यालय नंदुरबार शहरात आहेत. जिल्हा मुख्यालय रस्ते आणि रेल्वे नेटवर्कने चांगले जोडलेले आहे. 2001च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 13,11,709 आहे. भौगोलिकदृष्ट्या जिल्हा 3 भौगोलिक विभागांमध्ये विभागलेला आहे, म्हणजे 1 नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातील दक्षिणेकडील डोंगराळ भाग, 2 शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यातील तापी नदीभोवती गाळाचे साठे, 3 जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग सातपुडा पर्वतरांगांचा भाग आहे. सर्वात उंच अष्टंबा शिखर आहे, ज्याची उंची 1050 मीटर आहे आणि महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच टेकडी स्थान म्हणजे तोरणमाळ पठार आहे, ज्याची उंची सुमारे 1100 मीटर आहे. सपाट प्रदेशाची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून 550 ते 675 मीटर दरम्यान आहे. डेक्कन बेसाल्टिक देशाचा भाग म्हणून या प्रदेशाचा बहुतांश भाग अप्पर क्रेटेशियस काळातील बेसाल्टिक प्रवाहांनी व्यापलेला आहे. या भागात डोलेरिटिक बेसाल्टिक डाईक्सचा मोठ्या प्रमाणात शिरकाव आहे. सुमारे 30% क्षेत्र अलीकडच्या काळातील उथळ गाळाचे साठे बनवते. जिल्ह्याच्या वायव्य टोकावरील अक्कलकुवा तालुक्यात इंट्राट्रॅपियन लामेटा बेडची महत्त्वपूर्ण भूगर्भीय निर्मिती दिसून येते. तापी आणि नर्मदा या 2 प्रमुख नद्या जिल्ह्याला पाणी पुरवठा करतात. तापीच्या ड्रेनेज नेटवर्कमध्ये नागन, शिवन, गोमाई, देहली इत्यादी उपनद्या समाविष्ट आहेत, तर कात्री, देवनदी, उदई इत्यादी उपनद्या नर्मदा नदीचे ड्रेनेज नेटवर्क बनवतात. जिल्ह्याच्या एकूण ड्रेनेज नेटवर्कमध्ये सुमारे 29 पाणलोट क्षेत्रे आहेत, ज्यापैकी 21 तापी नदीच्या खोऱ्यात आणि 8 नर्मदा खोऱ्यात आहेत. जलविज्ञान प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात एकूण 11 पिझोमीटर खोदले जातात आणि जिल्ह्यात 60 निरीक्षण विहिरी पसरल्या जातात आणि दरवर्षी तिमाहीत त्यांचे निरीक्षण केले जाते. नंदुरबार शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. गवळी राजवंशातील राजा नंदाने या प्रदेशावर राज्य केले होते. ऐतिहासिक किल्ल्याचे अवशेष आजही शाही काळाचे वैभव दर्शवतात. इतर ऐतिहासिक स्थळांमध्ये धडगाव येथील अक्राणी किल्ला, नंदुरबार शहराभोवती इंदूरच्या राणी अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले जुने विहिरी आणि जलसंपत्ती, नंदुरबार शहराच्या मध्यभागी असलेले तरुण स्वातंत्र्य सैनिक शिरीष कुमार मेहता यांचे स्मारक यांचा समावेश आहे. प्राचीन हजिरा आणि रंगमहाल देखील शहराच्या ऐतिहासिक वारशात योगदान देतात. नंदुरबार जिल्हा शहरी ते आदिवासी लोकसंख्येपर्यंत राहणाऱ्या विविध समुदायांचे प्रतिनिधित्व करतो आणि या सांस्कृतिक संगमामुळे सुसंवाद निर्माण होतो. सांस्कृतिक आणि धार्मिक आकर्षणाच्या ठिकाणी प्रसिद्ध दंडपाणेश्वर गणपती मंदिर, इमाम बदाहची दुर्गा, वाघेश्वरी मंदिर, प्रकाशाचे केदारेश्वर मंदिर आणि सारंगखेडाचे दत्त मंदिर यांचा समावेश आहे. आदिवासी समुदायाची स्वतःची सांस्कृतिक ओळख आहे आणि त्यांचा होळी उत्सव प्रशंसनीय आहे. जिल्ह्यातील विशिष्ट हॉटस्पॉट्स म्हणजे सरदार सरोवर प्रकल्प, तोरणमाळ हिल स्टेशन आणि उनपदेव हॉट स्प्रिंग साईट हे त्यांच्या जागी अद्वितीय आहेत. जरी जिल्ह्याला दीर्घकालीन दुष्काळी क्षेत्र म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकत नाही, तरी किमान अक्कलकुवा आणि अक्राणीच्या डोंगराळ भागात येथे नियमितपणे पूर येतात. तापी नदीच्या काठावर वसलेली गावे पावसाळ्यात बऱ्याचदा पूरग्रस्त होतात. धन्यवाद.